नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आता काही दिवसांमध्येच नवरात्रीची सुरुवात होणार आहे. तर नवरात्रीची सुरुवात कधीपासून आहे आणि घटस्थापनेचे महत्त्व काय आहे या उत्सवाबद्दल आज आपण माहिती जाणून घेऊया. 21 सप्टेंबर रोजी पितृपक्षाची सांगता होऊन 22 सप्टेंबर पासून शारदीय नवरात्र सुरू होत आहे. ठिकठिकाणी नवरात्रीची तयारी सुरू झाली आहे. घरातून गृहिणींची आवराआवरीची लगबग चालू आहे. तरुणांना गरब्यांचे दांडियांचे वेध लागले आहेत आणि ते कमी म्हणून काय तर नवरात्रीच्या 9 रंगांच्या कपड्यांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. एकूणच काय सर्वत्र उत्सवाचे जल्लोषाचे वातावरण तयार होत आहे. मात्र हा उत्सव आपण का साजरा करतो ते आधी आपण जाणून घेतले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया देवीच्या नवरात्रीचे महत्त्व. देवीची नवरात्र आपण साजरी करतो कारण शरद ऋतूमध्ये अश्विन महिन्याच्या प्रतिपदेपासून नवमी पर्यंत तिने महिषासूर नावाच्या राक्षसाशी घनघोर युद्ध केले आणि त्याचा दारुण पराभव करून 10व्या दिवशी विजयश्री मिळवली. म्हणून विजयादशमी साजरी करतो. या विजयोत्सवाची आठवण म्हणून नवरात्रीची 9 दिवस आणि दसऱ्याचा 10वा दिवस आपण देवीची पूजा अर्चा करतो, जागरण करतो, दान धर्म करतो आणि उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी भोंडला, गरबा, दांडिया खेळ खेळत आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करतो. नवरात्रीत बसलेले जाणारे घट हे पृथ्वीचे प्रतीक मानले जातात, ज्यात पाणी भरून पंचमहाभूतांची पूजा केली जाते. हा घट मातीवर ठेवून त्या मातीत नवधान्य पेरले जाते. 9 दिवसात सर्वात अधिक फोफावणारे धान्य पाहून शेतकरी राजाला कोणते पीक पुढील वर्षात जास्त येणार याचा अंदाज बांधता येतो. उपासनेचा भाग म्हणून या ऋतूमध्ये सर्वात जास्त उपलब्ध असणाऱ्या झेंडूच्या फुलांच्या माळा रोज एक या प्रकारे 9 दिवस घटावर बांधल्या जातात. 10व्या दिवशी पूजेचे उद्यापन म्हणून तो घट हलवला जातो. निसर्गाने जे काही दिले आहे ते सर्व जतन करून संवर्धन करण्याचा बोध या घटस्थापनेच्या कृतीतून मिळतो. पावसाचे पाणी घटासारखे अडवून पाणीसाठा केला तर दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवणार नाही, हा यामधून संदेश मिळतो. 22 सप्टेंबर 2025 शुभ मुहूर्त सकाळी 6:09 ते सकाळी 8:06 पर्यंत आहे. अभिजित मुहूर्त सकाळी 11:49 वाजेपासून ते दुपारी 12:38 वाजेपर्यंत आहे. या 10 दिवसामध्ये सप्तशतीचे पाठ वाचून त्यातील मंत्र जप करून देवीच्या विविध शक्तिरूपांची पूजा केली जाते. यात शांती, श्रद्धा, भूक, तृष्णा, तहान, निद्रा, लक्ष्मी, सरस्वती, सावली, वात्सल्य ही सगळीच रूपे शारीरिक आणि मानसिक बळ देतात. म्हणून या सप्तशतीतील सिद्ध मंत्र म्हटले जातात. कुंकुमार्चन केले जाते, कुमारिकांचे पूजन केले जाते, सवाष्ण ओटी भरून जेवू घातली जाते. तसेच 9 दिवस देवीची आरती म्हणून ओटी भरून जोगवाही मागितला जातो. काही जण उपवास करतात, कोणी अनवाणी चालतात, कोणी नामस्मरण स्तोत्र पठण करतात. भौतिक सुखातून मन वळवून अध्यात्मात भगवंत चिंतनात वेळ घालवतात आणि ऊर्जा संपादन करावी हा त्या कृतीमागचा हेतू असतो. नवरात्रीत गरबा, दांडिया खेळतात हे आपल्याला माहीतच आहे. पण कोजागिरी पौर्णिमेपर्यंत सुरू असणारा भोंडला नव्या पिढीला कदाचित परिचयाचा नसेल. तरी असूनही काही ठिकाणी भोंडला खेळला जातो. भोंडल्याची मजेशीर गाणी म्हणत मनावरचा ताण घालवला जातो. प्रत्येक जण काही ना काही खाऊ घरून घेऊन येतात. तो बाकीच्यांना ओळखायचा, यालाच खिरापत ओळखणे असे म्हणतात. मग सर्वांनी आणलेला सगळा खाऊ सगळ्यांना पुरेल या बेताने वाढला जातो. पाटावर खडूने, रांगोळीने किंवा तांदळाने हत्तीचा आकार काढला जातो. हत्ती हे लक्ष्मीचे वाहन म्हणून त्यांचे पूजन केले जाते. शिवाय हस्त नक्षत्रावर कोसळणारा धोधो पाऊस निसर्गाची भावी तरतूद करून जातो. पृथ्वी सुजलाम सुफलाम करून जाते. त्याबद्दल कृतज्ञता म्हणूनही हत्तीची पूजा करून त्या भोवती फेर धरला जातो. नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची वेगवेगळ्या वर्षी पूजा केली जाते. यामध्ये शैलपुत्री देवी, ब्रह्मचारिणी देवी, चंद्रघटा देवी, कुष्मांडा देवी, देवी स्कंदमाता, देवी कात्यायनी, कालरात्री देवी, देवी महागौरी,
आणि देवी सिद्धिदात्री यांची पूजा केली जाते. नवरात्रीमधील सांस्कृतिक कार्यक्रम उत्सवाच्या निमित्ताने श्रीसूक्त या वैभव देणाऱ्या स्तोत्राचे सामूहिक पठण केले जाते. 9 दिवस 9 ठिकाणी भोंडला हादगा खेळला जातो. त्यानिमित्त गृहिणी नोकरदार महिला नटून थटून एकत्र येतात. पारंपरिक गाणी म्हणतात. रात्री गरबा खेळून जागरण करतात. खिरापत ओळखण्याचा कार्यक्रम करतात. खाऊ खातात आणि तनामनाचा ताण घालवून शब्दश मोकळे होतात. सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने स्त्रियांसाठी एक प्रकारचे आउटलेट आहे असे म्हणता येईल, जे नितांत गरजेचे आहे. नवरात्रीमुळे तो हेतू देखील साध्य होतो. नवरात्रीत देवीची घट बसवण्याला खूप महत्व आहे. अनेक जण आपापल्या पद्धतीने घट बसवतात. मात्र अनेक ठिकाणी देवीच्या पुढे परडी ठेवून त्यात माती टाकली जाते व मातेत धान्य पेरले जाते. त्यातच एक कलश मांडून कलशात नारळ व विड्याची पाने ठेवली जातात. त्या कलशाला रोज पानांची व फुलांची माळ प्रत्येक दिवशी बांधली जाते. या घाटाची देवी पुढे नियमित 9 दिवस पूजा करण्यात येते. घटस्थापना करून देवीला देखील विधिवत पूजा करावी. या काळात आपल्या देवघरात अखंड ज्योतीचा दिवा लावावा. पुढील 9 दिवस देवीची सकाळ संध्याकाळ आरती करून नैवेद्य दाखवून पूजा करावी. नवरात्रीचे 9 रंग. सोमवार 22 सप्टेंबर या दिवशी पांढरा रंग आहे. मंगळवार 23 सप्टेंबर या दिवशी लाल रंग. बुधवार 24 सप्टेंबर या दिवशी निळा रंग. गुरुवार 25 सप्टेंबर या दिवशी पिवळा रंग. शुक्रवार 26 सप्टेंबर या दिवशी हिरवा रंग. शनिवार 27 सप्टेंबर या दिवशी राखाडी रंग आहे. रविवारी 28 सप्टेंबर रोजी केशरी रंग आहे. सोमवारी 29 सप्टेंबर मोरपंखी रंग आणि मंगळवारी 30 सप्टेंबर रोजी गुलाबी रंग. तर मित्रमैत्रिणी, अशा प्रकारे यावर्षी 9 दिवसाचे हे 9 रंग आहेत. आणि मित्रमैत्रिणी, घट कसा बसवावा याबद्दल ही माहिती आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.